तर जय भीम, नमो बुद्धाय मित्रांनो. काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती भारतच नव्हे तर पुरे जगभरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली मित्रांनो. याचेच पडसाद नागपूरच्या संविधान चौक येथे देखील आपल्याला पाहायला मिळाले आहेत मित्रांनो. माझ्या बाजूने चाललेले व्हिडिओ हे त्याचेच प्रत्यक्ष प्रमाण आहे मित्रांनो, की ज्या महामानवाने संपूर्ण मानवजातीचं कल्याण केलं, एक असा समाज जो हजारो वर्ष पिढी जात गुलाम होता, धर्माच्या रूढी प्रथा परंपरेच्या नावाखाली गुलाम होता, त्या समाजात त्या महामानवाने जन्म घेऊन त्या समाजाचा उद्धार केला. आज त्याच महामानवाला अभिवादन करण्यासाठी नागपूरच्या संविधान चौक आणि दीक्षाभूमी, त्याच दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत धम्मा दीक्षा घेतलेली आहे. तिथेच अभिवादन करण्यासाठी लाखो लोक जमलेले आहेत, लाखो अनुयायी जमलेले आहेत. तसेच मुंबईच्या चैत्यभूमी येथे देखील अनेक अनुयायी तिथे जमलेले आहेत. नागपूरच्या दीक्षाभूमीवर आम्ही काही लोकांची तिथे प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. ती प्रतिक्रिया जरा तुम्ही बघा, त्यानंतर आपण याची पुढील चर्चा करूया. तर मित्रांनो, इथे काही मुलं आहेत जे भारतीय संविधान हे वाटप करत आहेत. तर आपण त्यांच्याकडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. सबसे पहले हिंदी मराठीमध्ये आज तुम्ही जे संविधान वाटप करतात त्याचा उपक्रम काय आहे? दर कसा आहे की आपण आहोत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, आणि इन्फ्लुएन्सर्सचा एक माइंडसेट असते की लोक नाच गाण्यामध्ये आपला टाइम वेस्ट करतात. तर ही संकल्पना कुठेतरी आपण चेंज करायला पाहिजे. त्याकरिता बाबासाहेबांची जयंती वैचारिक पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे. त्याकरिता आपण भारतीय संविधान वाटण्याचा एक संकल्प घेतलेला आहे, आणि आतापर्यंत आपण जवळजवळ 20,000 पुस्तकांचं वाटप झालेलं आहे आपलं. आणि आपण नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीपासून तर भीम जन्मभूमी महू इथपर्यंतचा हा संकल्प केलेला आहे. आणि आपण ज्यांना वाचू शकतात अशा लोकांना आपण भारतीय संविधानाचं पुस्तक आपण वाटतो आहे. त्याचे तुम्ही पैसे वगैरे चार्ज करता का? नाही, आपण फ्री ऑफ कॉस्ट मध्ये चार्ज करतोय. एका पुस्तकाची किंमत आहे जवळजवळ 500 रुपये. आणि जे लोकांकडनं जे आपल्याला धम्मदान येते आहे, आपण त्या धम्मदानाच्या मार्फतच पुस्तकाचं वाटप करतो आहे. सध्या जे महाबोधी महाविहारासाठी जे आंदोलन चालू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बघा कसं आहे की आपण सारखे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून हा मुद्दा आता लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन हे आजचं नाही आहे, हे कितीतरी वर्षांपासून सुरू असलेलं आंदोलन आहे. आणि याला आज कुठेतरी आपण म्हणजे इकडे हाईप दिलेली आहे. आणि यंदाच्या वर्षी बुद्ध जयंतीच्या दिवशी म्हणजे जी 12 मेला येते आहे, त्याला 12 लाख लोक बौद्ध अनुयायी बुद्धगयाला पोहोचणार आहे. आणि निश्चितपणे आपण बुद्धगया हे मुक्त करणार आहोत मनुवाद्यांच्या ताब्यातून. तर सर, आपल्यासोबत आणखीन एक सर आहेत. सर, जे तुम्ही भारतीय संविधान जे वाटप करतात त्या मागचा उद्देश काय, आणि भारतीय संविधानच का, बाकीचे देखील पुस्तक आहेत बाबासाहेबांचे? भारताचं संविधान लोकांना माहिती आहे पण वाचत कोणी नाही, त्यामुळे आपण याला स्पेशल पब्लिकेशन कडून छापून घेतलाय. नागपूर ते म्हणजे दीक्षाभूमी ते मऊ असा आपला कन्सेप्ट आहे, त्यामुळे हे हिंदीमध्ये आपण छापण्यात आलेलं आहे. हिंदी आहे, तुम्हाला हिंदीचं खूप कमी मिळणार. आणि हे पुस्तक तसं 500 रुपयाचं आहे, पण आपण याला निःशुल्क देतो आहे. लोकांना आपण आवाहन केलं की आम्हाला धम्मदान द्या. लोकांच्या दानातूनच आपण याला जसे पैसे येतात तसं त्याला खरेदी करतो माल, आणि आपण लोकांना निःशुल्क वाटतो. आतापर्यंत आपण 20,000च्या वर दिलेलं आहे. त्यासोबतच आपण फलदान सुद्धा केलेलं आहे. आज सकाळी इथे 100 किलो मोसंबी आणि 100 किलो संत्रे. आणि काल 13 एप्रिलच्या रात्री आपण संविधान चौकात कमीत कमी 2,000 लोकांचा साठी जो हे होता काय म्हणतात त्याला भोजनदान केलं आपण. तर हाचा आपला छोटासा प्रयत्न आहे बाबासाहेबांच्या जयंती निमित्त. खूप मोठा सण आहे आपल्यासाठी हा. दसरा दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे, त्याच्यामुळे आपण हा उपक्रम चालवलेला आहे. आणि संविधानच का, तर संविधान नाही वाचणार तर कसं होणार? संविधानामुळे आपल्याला आपले हक्क, मूलभूत अधिकार हे सर्व काढायला हवे ना. मग तो वयस्कर असो की जवान मुलगा असो, त्याला माहित पाहिजे की संविधानामुळे त्याला किती फायदा होतो. त्यासाठी हा उपक्रम आपण चालवलेला आहे. आता जे तुम्ही संविधान म्हटलेलं आहे, बाबासाहेबांची जयंती फक्त बौद्ध अनुयायी किंवा आंबेडकरी अनुयायी साजरी करत आहे, बाकीचे समाज कोणीच करत नाही. त्यामागचं कारण काय असेल? कारण की बाकीचे समाज जागरूकता नाहीये, झोपलेले आहेत. आणि असं नाही आहे की सर्वच तसे आहेत. काही लोक जे वाचन करतात, ज्यांना माहिती आहे की बाबासाहेबांमुळे काय झालं, समाजामध्ये बदल झालाय, तर मग कुठल्याही जातीचा असो, SC ST NT OBC है ना, हिंदू मुस्लिम सिख ईसाई बौद्ध, सर्व लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जिथल्या कुठल्या त्यांच्या जवळचं बौद्ध विहार असो, दीक्षाभूमी असो, मऊ असो, चैत्यभूमी असो, तिकडे जातात ते अभिवादन करायला. असं नाही की नाही जात. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने इतर लोकांनी देखील आपली प्रतिक्रिया तिथं मांडलेली आहे. की विचार करा की ज्या महामानवाने हजारो वर्षाची लढाई लढली, गुलामीची जंजिरे तोडलेली आहे, मानवाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आणि अधिकार प्रदान केलेला आहे,
आणि त्याच महामानवाची जयंती बघा किती मोठ्या आणि उत्साहात साजरी करतात. लहान असो, थोर असो, मोठे असो, कुणीही ह्या महामानवाला अभिवादन करायच्या राहत नाही. नागपूर काल एक प्रकारे जगमगून उठलं होतं, मोठ्या प्रमाणात उत्साहापणे भरलेलं होतं मित्रांनो. हे त्याचेच प्रमाण आहे माझ्या बाजूने चाललेले. रॅल्या काढून लोकांना ठिकठिकाणी जेवण वगैरे देऊन जेवणाची व्यवस्था देखील केली आहे. म्हणजे कोणीही थकता कामा नये. जे भुकेले आहेत, जे उपाशी आहेत, त्यांना 2 वेळचं अन्न आंबेडकरी अनुयायांनी प्रोव्हाइड केलेलं आहे, म्हणजे त्यांना दिलेलं आहे. ही सेवा आहे. ही बाबासाहेब आंबेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केलेली आहे आंबेडकरी समाजाने. तसेच महाबोधी महाविहार तिकडे देखील एक मुक्त आंदोलन चालू आहे. त्याची आम्ही तुम्हाला मागच्या अनेक व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला गुलामीतून मुक्त केलं, त्याच पद्धतीने आता वेळ आलेली आहे की महाबोधी महाविहार हे देखील मुक्त करावं. तर असो मित्रांनो, ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की सांगा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या स्वतंत्र पत्रकारितेला मनोबल द्या. जय भीम, नमो बुद्धाय.